कसे आहात? अभ्यासाला सुरुवात केली असेलच ना? आता आपण प्रॅक्टिस सेट 7.2 यामधील उदाहरण बघणार आहोत. व्हेरिएशन म्हणजे चलन, हे जे 7वं प्रकरण आहे त्यामधील आपला 7.2 याच्यातली शेवटची 3 उदाहरणं राहिलेली आहेत ते आता आपण घेणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 7.2 हे आपण घेतलेलं आहे आणि 7.1 पण झालेला आहे. अगोदरच्या चॅप्टरचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल आणि बेल आयकॉनवर जर क्लिक केलात तर रोजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळू शकते आणि रेग्युलर तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल. तर क्वेश्चन 6 बघूया आपण की यामध्ये क्वेश्चन आता मी इथे थोडक्यात लिहिलेला आहे. x व्हॅरीज इनव्हर्सली ॲज y असं फक्त त्याचं व्हेरिएशन दिलेलं आहे आणि x is equal to 15, y is equal to 10. If x is equal to 20, then find y is equal to काय ते फाइंड करायचं, त्याचं y ची व्हॅल्यू काढायची. म्हणजेच काय झालं इथे x हे y शी व्यस्त चलनात आहे एवढं दिलेलं आहे आणि x y च्या किमती अशा पद्धतीने दिलेल्या आहे. जेव्हा x 15 आणि y 10 असेल तर आपल्याला x 20 देतील आणि y फाइंड करायचं आहे. आता इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हटलं म्हणजे व्यस्त चलनात आहेत तर आपण काय करतो, त्याला छेदामध्ये लिहित असतो. दोन चलांचा वापर केलेला आहे x आणि y. वी यूज द टू व्हेरिएबल्स x अँड y. त्यासाठी आपण अगोदर आता क्वेश्चन 6 घेणार, नंतर क्वेश्चन 5 घेणार आहोत. x इज इक्वल टू आता कॉन्स्टंट काढायचं आपल्याला म्हणून व्हेरिएशनच्या इथे काय घेतलं इज इक्वल टू k इंटू 1/1 म्हणजे x इंटू y इज इक्वल टू k. हे जे आहे की ज्यामध्ये कॉन्स्टंट स्थिरांक काढण्यासाठी या दोन चलांचा गुणाकार घ्यावा लागणार कारण इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे म्हणून. त्यासाठी जर अशा पद्धतीने आपण छोटासा तक्ता बनवला तर ते जास्त सोपं जातं आणि प्रत्येक वेळी बनवायचं. आपण दोन व्हेरिएबल्स घ्या x आणि y. जेव्हा इन्व्हर्सली प्रपोर्शन असेल तेव्हा काय करतो आपण त्याचा प्रॉडक्ट घेत असतो. त्या दोन जे व्हेरिएबल्स आहेत त्या दोन चलांचा आपण गुणाकार घेत असतो x इंटू y. आता इथे x 15 दिलंय आणि y किती दिलंय 10 दिलेलं आहे. आता यांच्या व्हॅल्यू जर मी इथे पुटअप केल्या तर काय मिळणार x इज इक्वल टू 15 इंटू 10 इज इक्वल टू k म्हणजे काय 15 10 150. k ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 150. आता इथे आपण या बॉक्स मध्ये काय लिहिणार 150. आता याच इक्वेशन मध्ये हे जे आपलं इक्वेशन आहे फर्स्ट इक्वेशन यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करू. कशाची व्हॅल्यू घेणार आपण k ची व्हॅल्यू काढली, k ची व्हॅल्यू ठेवूया आणि x इज इक्वल टू 20 घ्यायचे आपल्याला. म्हणजेच काय करणार k इज इक्वल टू 150 नंतर x इज इक्वल टू 20 आणि y फाइंड करायचंय. वी गेट किंवा इक्वेशन 1 मध्ये जर ठेवलं तर आपल्याला काय मिळते पहा x इंटू y इज इक्वल टू k. या इक्वेशन मध्ये आपण ठेवणार आहोत x इंटू y. यांचं आपण जी किंमत घेणार आहोत x ची व्हॅल्यू 20 इंटू y इज इक्वल टू k ची व्हॅल्यू किती काढली आपण इथे 150. देअरफॉर y इज इक्वल टू 150/20 किंवा इथून असा भाग दिला तरी चालणार आहे. तोंडी 0 0 कट केले आणि बेसाती 14 उरला 1 2 5 10 असं केलं तरी चालेल किंवा आपल्या इथे साधा अशा पद्धतीने भागाकार करा की ज्यामध्ये पिसा 7 140 उरले 10 एक 0 घेतला म्हणजे दशांश चिन्ह ठेवायचं आणि 20 पंचे 100. म्हणजेच काय झालं 100 - 100 झिरो बॅलन्स हे झालं रिमाइंडर. 7.5 हे झालं त्याचं y ची व्हॅल्यू आणि म्हणून आपण देअरफॉर y इज इक्वल टू 7.5 ही व्हॅल्यू त्या इथे या इक्वेशन मध्ये ठेवूया आपण. किती झालं 7.5 आणि हा जो इथे होता तो कॉन्स्टंट, हा जो गुणाकार असतो तो स्थिर असतो कारण इन्व्हर्सली प्रपोर्शन असल्यामुळे तो जो प्रॉडक्ट आहे तो स्थिर असतो. आता इथे x y इज इक्वल टू किती 150 घेतले आपण, x इज इक्वल टू 20 घेतले आणि y ची किंमत या इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन त्यामध्ये ठेवली म्हणजेच आपल्याला मिळालं 20y इज इक्वल टू 150. देअरफॉर y इज इक्वल टू 150/20 150 भागिले 20 म्हणजेच आपल्याला भागाकार केल्यानंतर y ची किंमत मिळाली 7.5. अशाच पद्धतीचा आपण आता क्वेश्चन 6 घेतला ना. आता
क्वेश्चन 5 बघूया. क्वेश्चन 5 आपण बघणार आहोत. यामध्ये x व्हॅरीज इनव्हर्सली ॲज अंडर रूट y, वर्गमुळात y शी x हे व्यस्त चलनात आहे असं दिलेलं आहे तुम्हाला. आणि x ची किंमत 40 आणि जेव्हा y 16 असेल तेव्हा आपल्याला k ची किंमत म्हणजे कॉन्स्टंट काढायचं आहे. आणि x इज इक्वल टू 10 असेल तेव्हा y ची किंमत फाइंड करायची आहे. हे पाचवं उदाहरण जे आहे, जसं आपण आता 6वं उदाहरण केलं त्याच पद्धतीचं हे त्याच्यासारखंच 5वं हे उदाहरण आहे. आणि म्हणून x आणि y हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत ते दोन व्हेरिएबल्स साठी अशा पद्धतीने तक्ता तयार केला आपण. इनव्हर्सली प्रपोर्शनल असेल, व्यस्त चलनात असेल तेव्हा अशा पद्धतीने अगोदर तक्ता बनवायचा. x y हे दोन व्हेरिएबल्स घेतले आपण. x 40 आहे, y 16 आहे. x 40 y 16 आणि आपल्याला x y काढायचं आहे. नंतर x ची किंमत जी आहे ती 10 दिली आणि y किंमत आहे ती फाइंड करायची. x आणि हे आपण बघूया ते कसं सोडवायचं ते पाहू आपण. इनव्हर्सली व्हॅरीज म्हटलेलं आहे म्हणून काय केलंय, आणि ते पण कसं आहे, वर्गमुळात y. अंडर रूट y दिलेलं आहे, नुसतं y नाहीये, इट इज अंडर रूट y. x इज इनव्हर्सली व्हॅरीज टू 1 अपॉन रूट y. म्हणजेच आपण आता कॉन्स्टंट घेण्यासाठी x इज इक्वल टू k इंटू 1 अपॉन रूट y. जेव्हा इथे तिरपा गुणाकार केला तर इथे पण k वजा k आणि x इंटू रूट y. x इंटू रूट y इज इक्वल टू k. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. किंवा कॉन्स्टंट काढण्यासाठी ते आपण ते व्हॅल्यू पुट अप करणार आहोत. नाव पुट आपण काय करणार, पुट x इज इक्वल टू 40 आणि y इज इक्वल टू 16. काय मिळतंय मग आपल्याला इक्वेशन 1 मध्ये x इज इक्वल टू 40 आणि y ची किंमत किती घेणार आहोत आपण, 16. इथे वर्गमुळात काय आहे, 16 आहे. 16चा वर्गमूळ निघतोय, किती आहे 16चा वर्गमूळ 4. स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4. म्हणजेच काय झालं पहा, 4 चौक 16. म्हणजेच k ची व्हॅल्यू मिळाली 160. k ची व्हॅल्यू किती मिळाली 160. x इंटू y इज इक्वल टू k. म्हणजेच k ची व्हॅल्यू आपण घेतली 160. नाव पुट आता दुसऱ्या कंडिशन नुसार काय करणार, x इज इक्वल टू 10 आणि y ची किंमत आपल्याला फाइंड करायची. या इक्वेशन मध्ये आपण घेणार आहोत. इक्वेशन 1 मध्ये पहा, x इंटू रूट y इज इक्वल टू k. यामध्ये आपण x ची व्हॅल्यू 10 आणि रूट y आपल्याला शोधायचं आहे, ते रूट y तसंच राहू देणार. आणि k ची व्हॅल्यू किती काढली आहेत आपण, 160. ते कॉन्स्टंट आहे ते आपण इथे ठेवणार आहोत. कॉन्स्टंट म्हणजे k ची व्हॅल्यू जी आहे ती 160. x इज इक्वल टू 10, y आपल्याला शोधायचं आहे आणि k काय आहे 160. आपण जो आता कॉन्स्टंट काढला 160 तो सगळ्या कॉन्स्टंटच जाणार, म्हणून त्याला काय केलं 160 ठेवलेलं आहे. 10 इंटू रूट y इज इक्वल टू 160. आता आपल्याला रूट y काढायचं आहे म्हणून इथे पण इथे कॅल्क्युलेशन केल्यानंतर अंडर रूट y इज इक्वल टू 160 डिवाइड बाय 10. 160 भागिले 10. आता इथे जर आपण भाग दिला तर काय झालंय, रूट y इज इक्वल टू 16. पण आपल्याला तर y ची व्हॅल्यू काढायची आहे आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल, त्याचा वर्ग करावा लागेल. देअरफॉर स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही बाजूंचा काय करायचंय वर्ग. दोन्ही बाजूंचा वर्ग करणार आहोत आपण. दोन्ही बाजूंचा वर्ग घेऊन डावी साइड आणि लेफ्ट साइड. मग यांचा जर स्क्वेअरिंग घेतलं तर काय येणार आपल्याला, देन वी गेट रूट y चा वर्ग केल्यानंतर y मिळणार. आणि 16 चा स्क्वेअर म्हणजे काय झालं, 16 इंटू 16 म्हणजे 256. म्हणजे आपला आन्सर काय आला, देअरफॉर y इज इक्वल टू 256. म्हणजे y ची किंमत आहे ती आपल्याला 256 अशा पद्धतीने इथे काढायची आहे. म्हणजे इथे आपण पाहिले तर मुलं काय करतात की वर्गमूळ y जे आहे ते घ्यायचंच विसरतात आणि म्हणूनच मग त्यांची उत्तरे चुकू शकतात. तर त्यासाठी इथे इथपर्यंत पण ठीक आहे, रूट y इज इक्वल टू 160 अपॉन 10. इथे भाग दिल्यानंतर रूट y इज इक्वल टू 16 आणि म्हणून मग नंतर दोन्ही बाजूंचे वर्ग करून स्क्वेअरिंग बोथ द साइड्स वी गेट रूट y चा स्क्वेअर y आणि 16 चा स्क्वेअर 256. देअरफॉर y ची व्हॅल्यू किती मिळाली 256. अशा पद्धतीने ही जी उदाहरणं आहे ती सोडवायची आहे. पुढचा क्वेश्चन 4 बघूया आपण.
पुढचा क्वेश्चन बघणार आपण प्रॅक्टिस सेट 7.2 क्वेश्चन 4. यामध्ये तुम्हाला राईट स्टेटमेंट्स युजिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन विधान लिहायचे आणि ते पण कसं चरणाचे चिन्ह वापरून. विधाने चरणाचे चिन्ह वापरून लिहा. चिन्ह वापरून लिहायचं आपल्याला. दोन प्रकार हे जे आहे व्हेरिएशन साठी जे अल्फाचं साइन आहे ते आपण इथे वापरणार आहोत आणि त्यांनी ज्या ज्या दोन व्हेरिएबल्स किंवा ज्या दोन भौतिक राशी दिलेल्या असतील त्यांच्यासाठी आपण त्यांनी दिलेले जे छोटे स्मॉल अक्षर आहेत किंवा जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचा आपण वापर करणार आहोत आणि ते वापरून मग त्यांच्यातला जो संबंध आहे व्यस्त चरण असो किंवा समचरण असो ते आपण दाखवणार आहोत. तर त्यासाठी पहिला जो क्वेश्चन आहे तो बघूया आपण. काय म्हटलंय पहिल्या क्वेश्चन मध्ये पहा. द वेवलेंथ ऑफ साऊंड अँड फ्रिक्वेन्सी एल they are in inverse variation. वेवलेंथ ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीची तरंग लांबी समजा ती एल आहे आणि त्याची वारंवारता म्हणजे एफ. एफ अक्षराने दाखवलं. एफ इज द व्हेरिएबल फॉर फ्रिक्वेन्सी आणि ध्वनीची तरंग लांबी त्याच्यासाठी एल अक्षर वापरले त्यांनी. तर हा जो संबंध आहे आणि ते कसं सांगितलंय इनव्हर्स व्हेरिएशन. दे आर इनव्हर्सली व्हेरिएबल टू इच अदर. आता यामध्ये आपण वेवलेंथ ऑफ साऊंड म्हणजे आवाजाची जी वेवलेंथ आहे ती तरंग लांबी आहे ती एल गृहीत धरणार आहोत. म्हणजे दिलेलंच आहे ते इट इज एल. स्मॉल एल घेतलंय. आणि फ्रिक्वेन्सी त्या ध्वनीची जी वारंवारता आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण एफ घेणार. म्हणजे दोन व्हेरिएबल्स आहेत. एक म्हणजे वेवलेंथ एल की त्याला तरंग लांबी म्हणा आणि दुसरं काय आहे फ्रिक्वेन्सी. एल ही एफ शी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. ते काय आहे त्यांचं व्यस्त चरणाशी आहे. दे आर इन इनव्हर्स प्रपोर्शनल ते आहे. म्हणून आपण काय करणार अगोदर एल घेणार आणि प्रपोर्शनचं साइन काय आहे व्हेरिएशनचं साइन अल्फा. अल्फा घेणार. आता जर डायरेक्टली असेल तर आपण तो अक्षर ते व्हेरिएबल लिहिणार. पण इनव्हर्सली असेल तर काय करतो आपण एक छेद मग ते काय जे लेटर असेल ते जे व्हेरिएबल असेल ते लिहिणार. आता कुणाशी व्यस्त चरणात आहे फ्रिक्वेन्सी एफ. एफ शी व्यस्त चरणात आहे म्हणून आपण काय लिहिणार 1/f. 1/f असं लिहिणार. जर डायरेक्टली राहिलं असतं तर कसं केलं असतं आपण अशा पद्धतीने घेतलं असतं. जर समचरण असतं तर एल इज समचरणाशी एफ. पण व्यस्त चरण असेल तर त्याचा व्यस्तांक म्हणजे 1/, घेतो आपण 1/f अशा पद्धतीने घेतलेला आहे. म्हणजे एल इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एफ. द वेवलेंथ ऑफ द साऊंड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड. अशाच पद्धतीचं दुसरं उदाहरण आहे. या स्टेटमेंट मध्ये काय म्हटलंय पहा. दिव्याच्या प्रकाशाची जी तीव्रता आहे ते आय अक्षराने दाखवलेली आहे आणि अंतराचा वर्ग जे आहे हे दोन्ही जे आहे ते परस्परांशी व्यस्त चरणात आहे. दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता आणि अंतराचा वर्ग हे व्यस्त चरणात आहे. इंटेन्सिटी ऑफ लाईट विच इज डिनोटेड बाय आय अँड इनव्हर्सली व्हॅरीज विथ स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. त्या दोघांमध्ये जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाशी तो व्यस्त चरणात आहे. देअरफॉर त्यांचा आपण स्क्वेअर घेणार आहोत. डिस्टन्स स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स म्हणजे दोन व्हेरिएबल्स आहेत. एक आहे आय की जे इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता दाखवणार आणि दुसरं काय आहे डिस्टन्स अंतर दाखवणार आणि या अंतराचा आपल्याला वर्ग करायचा म्हणजे आपण काय करणार डी चा वर्ग घेणार आहोत. आणि यामध्ये इनव्हर्सली व्हेरिएशन आहे. देअरफॉर म्हणून लिहिताना असं सेंटेन्स लिहिणं गरजेचं आहे. इंटेन्सिटी ऑफ लाईट आय विच इज इनव्हर्सली व्हॅरीज विथ स्क्वेअर ऑफ डिस्टन्स म्हणजे डी चा वर्ग डी स्क्वेअर. इनव्हर्सली व्हॅरीज आहे. इनव्हर्स शब्द त्याच्यामध्ये कोणतं चरण आहे तो तिथे वापरण्यात आला पाहिजे आणि दोन कोणकोणते व्हेरिएबल्स आहेत ते पण डिनोट केले गेले पाहिजे. अशा पद्धतीचा सेंटेन्स द्यायचा की त्याच्यामध्ये त्यांचं प्रपोर्शन पण येणार त्यांचे दोन व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत ते सुद्धा येणार आणि मग त्याच्यामध्ये आपण ते इक्वेशन लिहिणार. मराठीमध्ये पण लिहिलंय मी पहा. दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता आय अक्षराने दर्शवली. अंतर जे आहे ते डी चा वर्ग याच्याशी व्यस्त कोणतं चरण लिहिलंय व्यस्त चरणात आहे आणि नंतर म्हणूनच चिन्ह करणार आणि मग आय इंटेन्सिटी व्हॅरीज
हे काय आहे, व्हेरिएशनचं साइन आहे आणि आपल्याला कशाशी दाखवायचं आता, डी वर्ग आणि इन्व्हर्सने असल्यामुळे 1/d वर्ग असं वर्ग लिहिलं तरी चालेल किंवा असं ब्रॅकेट करून स्क्वेअर लिहिला तरी सुद्धा चालेल, ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. तुम्हाला कसं जमतं ते बघा. I is inversely proportional to distance किंवा स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स विथ इट्स डिस्टन्स. अशा पद्धतीने विथ साइन वी कॅन यूज इट. अशा याच्यानुसार तुम्ही बाकीचे जे उदाहरण आहेत ते सोडवून बघा. पुढच्या भागामध्ये आपण टाइम, वर्क आणि त्याचं जे स्पीड आहे, काळ, काम आणि वेग यावर आधारित उदाहरण जे आहे ते पुढच्या भागामध्ये बघूया. थँक्यू.